नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर रात्रीचे 8:52 झाले, सर्वांना गुड इव्हनिंग। तर आज आहे संडे। तर संडेचे आज मी थोडं कंटाळा आला त्याच्यामुळे गेलो नाही, तर सकाळी गेलो होतो। तर आता सध्या मी घरीच आहे आणि इकडे चालू आहे स्वयंपाक। तर आज बनवली शेपूची भाजी। तर मित्रांनो बघू शकता, शेपूची भाजी शिजते आणि इकडे झाल्यात चपात्या। सकाळचा शिरा तसाच उरलाय आणि आता तव्यावर गरम करायला ठेवलाय। कवर खाऊन नाही घेतला सकाळी आणि शिवम इकडे खेळतोय आपला आणि अन्वी पण इकडे खेळते। हाय शिवम। तर आमची बाप्पाची आरती झाली, लवकरच केली आज। तर आम्ही 7 वाजता करून घेतली आरती आज। हॅपी 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 हात बाप्पा किती छोटा आहे बाप्पा। पेरू खाऊ। तर शिवम आला इकडे। हाय शिवम, हाय कर, हाय कर, हाय कर ना, हाय कर। हाय 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 हा। राणी शिवम आले इकडे। सगळ्यांना सर्दी झालेली आहे परत। अरे पडला बाळा। आंबा खालो, आंबा खालो, हा खाल्लो खाल्लो। मित्रांनो 30 रुपयाला कांद्याची पात आणली आणि 30 रुपयाला शेपूची भाजी आणली। एक दिवस मी 20 रुपयाची शेपूची भाजी आणली होती आणि सडून गेली होती कारण ओलली होती। तर आता ही पण भाजी ओलली होती पण थोडीशी सुकली। आता इकडं खाली तर ओललीच रे, वरवर सुकली फक्त। उलटी करून पाय नको लावा ना, सुकले ती काय तिथं ओलली अशी करून ठेवा ना। पाहिली मी मग परत खालं। ओलली असल्याने काय होते, सडून जाते। हा 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 काय काय म्हणतोय बाळा? कावकोले कोवळे ओ पाऊस आला। तर मित्रांनो जेवण करायचं आहे, आता स्वयंपाक झालाय। तर 9 वाजता जेवण करायचं मस्त आणि मग झोपायचं। उद्या जायचं रेग्युलर प्रमाणे कामाला। तर आज थोडी पोट वाढल्यामुळे मला ना खूप आळस येतोय। तर थोडं जिम वगैरे लावायची। वाव 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 तोबा तोबा चालू आहे अजून। तर गरम खूप होतंय, पाऊस पण येत नाही। 2 दिवस झाले पण पाऊस काय आला नाही। तर पाऊस नवीन उघडी घेतली। चला जेवण करून घ्या आता, चला जेवण करून घ्या। गरम शिरा खायचं बाळा। 9 वाजले ना। बस कशाला आरडती बागुल? चल भाजी चपाती खाऊन चल, मला पप्पाला देऊ दे वाढून। अजून तर भूक लागली नाही रे। मग तर बस मी यांना भरली होती। हा बस तुम्ही तवर। शिवमला लागली भूक। शिवम का शिका बोट घालत होत तोंडामध्ये। त्याला भूक लागली, त्याने ते भात होता नाही का मी त्याला ठेवला होता तेवढा खाल्ला त्याला। पनीर 4 तुकडे पनीर। आता हा कालवला ना, हा नको पण भात खाल्ला ना मग बाळानं, भूक लागली। बिर्याणी खाल्ली का तिने? हा ते पनीर खाल्लं, 4 होते। हिनं तर खाल्लंच नाही। आता हिला भाजी चपाती भरून ते ना, नीट बस ना, मी भरवते ना तुला दर। तर मित्रांनो तब्येत खूप वाढली, त्याच्यामुळे ना सुस्ती येते, एकदम झोप लागते, कंटाळा पण खूप येतो। आणि सर्दी पण भरपूर आहे, त्याच्यामुळे ना असं अंगात कस नाही राहिलाय आणि सारखं झोपूशी वाटतंय। असं मस्त आराम करू शकता, एकदम लेझी वाटतंय, थकल्यासारखं।
केस पण वाढले आणि केस कापायला सुद्धा मला तर जायला वेळ भेटा ना. टाकली वशी नको करू. आणि 1 रुपयाचं नाणं सुपारी ते टाकावं लागायचं त्याच्यात, हळदी कुंकू. पाणी राहिलं का त्याच्यामध्ये? पाणी टाकू नंतर. असं रिकामं टाकायचं तुम्ही म्हाताऱ्याने ठेवलं, शिकवलंच नाही तुम्हाला. मला वाटलं पाणी आहे त्याच्यात. पाणी कधी भरले मी 1 हांडाच का 2 दिवसापासून भरलं नाही. बरं टाकू, 1 गालाच टाकू त्याच्यात पाणी. 1 गालाच हळदी कुंकू, तांदळाचे दाणे, 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी टाकावं लागते त्याच्यात. हा 1 फूल टाकावं लागतं पाकळ्या. कळच नाही आपलं. तर मित्रांनो, सकाळी खूप गणपती स्वस्त झाले होते. सकाळी 2-3 स्टॉलचे राहिले होते वाटतं शिल्लक, तर घ्यायला पाहिजे होते. एक माझ्या मित्रांनी घेऊन गेला तो घरी. कितीला घेतलं तेच विचारलं नाही त्याला. पण रात्री मी 250ला मागत होतो, ते 150ला मागत होतो, पण दिलं नाही मला. तर 150ला घ्यायचं होतं मला. जाऊन द्या, पुढच्या वेळेस घेऊ. आता 500 रुपयाचं घेऊ पुढच्या वेळेस. पुढच्या वेळेस नियोजनच तसं करायचं आहे का चांगला मोठा गणपती घ्यायचा. तेव्हा बाळ्या मोठ्या होईल हा बाळ्या. म्हणजे आत्तापासूनच पैसे साचून ठेवायचे, मग तेव्हा उपयोग येते. तर गल्ला, आपला गल्ला बनवायचा, एक प्लास्टिकचा गल्ला आणायचा आहे, त्याच्यात पैसे टाकायला. गणपतीसाठी का? हां, स्पेशल गणपती. अजून काय खर्च नाही का तेवढं काही. 1 वर्षभर फुल गल्ला भरून टाका. तू जेवण करत नाही. जेवतच नाही. कॅडबरी खातो, कॅडबरी आणली मी. तर बाळाबाई बरं कसं खातोय? तेवढा घास खाय, शिराने काय होत नाही, चपाती पण खायची नाही. बाळाबाई कसं जेवण करतो मस्त. एक घास चपातीचा, एक घास शिराचा खातो. हे पा तिचं पाहून करते मुद्दा म्हणून. बस नाही झालं का? आपला गदा बा कुठं पाडला तिकडे हनुमानचा. जय श्रीराम. तुम्हाला देऊ थोडं शिरा? नको घे ना थोडा. नको, मला जेवण नाही जाणार. मग थोडंसं जेवायचं, 1 चपातीचं जेवण आहे आता. दूध पोटातलं माझं जिरणार नाही, भात जिरत नाही लवकर. मग कसं राहिलं, गरम हो राहिलं. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.